नमस्कार मुलांना, आपल्या मॅथ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज गणितातील एक मजेशीर विषय शिकणार आहोत. त्याचं नाव आहे बॉडमस पद्धत. ही आपण स्टेप बाय स्टेप आज शिकणार आहोत. बॉडमस म्हणजे नक्की काय तर मराठीमध्ये बॉडमसला क्रियांचा क्रम किंवा क्रियांचा प्राधान्यक्रम असे म्हणले जाते. म्हणजेच उदाहरण सोडवताना कोणती क्रिया अगोदर करायची आणि कोणती क्रिया नंतर करायची हे बॉडमस पद्धतीने आपल्याला समजले जाते. ह्या बॉडमसला प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. आपण तो पाहूया. बीला काय म्हणतात तर बीला ब्रॅकेट कंस. ओला काय म्हणतात ऑर्डर घात वर्गमूळ. डीला काय म्हणतात डिव्हिजन म्हणजेच भागाकार. एमला काय म्हणतात मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार. एला काय म्हणतात ॲडिशनल म्हणजेच बेरीज. यसला काय म्हणतात सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. याचाच अर्थ BODMAS बॉडमस. मराठीमध्ये कंस, घात, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हा क्रम कधीही बदलायचा नसतो. उदाहरण सोडवताना हा क्रमाने आपल्याला उदाहरण सोडवायचे असतात. तर आपण या क्रमाने स्टेप बाय स्टेप उदाहरण सोडवूया. उदाहरण क्रमांक 1. 8 + 4 × 3. मुले काय करतात तर 8 + 4 = 12 × 3 = 36 असं उदाहरण सोडवतात. पण बॉडमस पद्धतीने हे चुकीचं आहे. बॉडमस पद्धतीने सोडवण्यासाठी आधी आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणून 4 × 3 = 12. 12 + 8 = 20 बरोबर उत्तर आले 20. आपण उदाहरण दुसरे पाहूया. 20 - 12/3. मुले काय करतात 20 - 12 8/3 असे करतात. पण बॉडमस पद्धतीने अगोदर भागाकार करायचा असतो. म्हणून 12/3 = 4 आणि 20 - 4 = 16. आपले उत्तर 16 आले. उदाहरण क्रमांक 3. कंसामध्ये 5 + 3 × 2. तर बॉडमस पद्धतीने आपल्याला कंस अगोदर सोडवावा लागेल. म्हणून कंसातील 5 + 3 = 8 आणि 8 × 2 = 16. 2 = 16 उत्तर आले. अशा पद्धतीने बॉडमस पद्धतीने गणितं सोडवली जातात. बॉडमस ही पद्धत खूप सोपी आहे. मुलांना जिनियस बनवते. मुलांनो, बॉडमस शिकण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपण पुढे काय शिकवूया.